बडे मुद्द्याची सुरुवात आज आपल्याला करायची आहे राजकीय आखाड्यातल्या एका बातमीनं। आणि या आखाड्यामध्ये तीन पैलवान एकमेकांच्या आमने सामने उभे राहिले। त्यामध्ये पवार विरुद्ध पवार ही लढाई सुद्धा बघायला मिळाली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता राखण्यासाठी सगळं राजकीय वजन पणाला लावलं। एवढंच काय, अजित पवारांनी थेट कारखान्याच्या चेअरमन पदावर दावा ठोकलाय। पण अजित पवारांनी लढवलेली ही कारखान्याची निवडणूक त्यांचे काका शरद पवार यांना मात्र अजिबात आवडलेली नाहीये। पवारांनी पुतण्याचे कान टोचले। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। कारण या निवडणुकीसाठी गेले काही दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत तळ ठोकून होते। अजित पवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती। विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी निवडणूक लढवली, कारण त्यांना कारखान्याचं चेअरमन व्हायचं होतं। निवडणूक प्रचारातच अजित पवारांनी ते जाहीर केलं होतं। सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या 20 लोकांकडे बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार। खरं तर अजित पवार यांच्याकडे राज्याच्या अर्थ खात्याची जबाबदारी आहे, तसंच ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। पण असं असतानाही त्यांना माळेगाव कारखान्याचं चेअरमन का व्हायचंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय। तर इकडे अजितदादांच्या काकांनाही ते फारसं रुचलेलं नाही। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी ती नाराजी बोलून दाखवली। सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये। मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत सरकारी पदांवर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलो नाही। विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरची व्यक्ती जो कारखाना प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल, असा सवाल शरद पवार यांनी विचारला। एखादी गोष्ट ईर्ष्येने लढवायची असं त्यांच्या मनामध्ये आणलं की ते ईर्ष्या दाखवत असतात। पण एक गोष्ट राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी नक्की सांगेन की तळागाळातल्या कष्ट करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा अजितदादांच्या माध्यमातून कालही झाला, आजही झाला आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा 100% त्या ठिकाणी होईल। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या पॅनलची लढत पारंपरिक राजकीय विरोधक चंद्रराव तावरेंशी होती। तसंच काका शरद पवारांनी सुद्धा आव्हान उभं केलं। पण अजित पवारांनी या सर्व निवडणुकीत राजकीय अस्त्रांचा वापर करणार असल्याचं जाहीर केलं। सभासद तसे कमीच आहे, आपल्याकडे हजारो कार्यकर्ते, हजारो माझे सहकारी पण आहेत। कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे ते बोलत नाही, नाहीतर लगेच अच्छा संयुक्तचा भंग केला, ते काय करायचं ते मी करीन। मी सगळ्या यंत्रणा कामाला लावणार आहे। अजित पवारांनी माळेगावसाठी चांगलाच जोर लावला होता, त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली। पण अजित पवारांनी कारखान्याची निवडणूक लढवल्यामुळे पुन्हा एकदा काका पुतण्यात वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।